सत्तेच्या हव्यासापोटी पोटच्या मुलीचा बळी. नांदेडमधील धक्कादायक खुनाचा उलगडा. नमस्कार, आपण पाहत आहात वन प्लस मराठी. राजकारणाची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते याचे एक हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारं उदाहरण नांदेड जिल्ह्यातून समोर आलं आहे. केवळ सरपंच होण्याची संधी हुकू नये या एका चुकीच्या समजातून एका पित्याने आपल्या 6 वर्षाच्या पोटच्या मुलीचा जीव घेतला आहे. विशेष म्हणजे ज्या कायद्याच्या भीतीने हा खून करण्यात आला तो कायदा या पित्याला अडथळा ठरणारच नव्हता. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि यामागील धक्कादायक विरोधाभास पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केऊर येथील पांडुरंग कोंडाम मंगळे या व्यक्तीला आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उभं राहायचं होतं. मात्र महाराष्ट्रातील निवडणूक नियमांनुसार ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्ये आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवता येत नाहीत. पांडुरंगला 2 जुळ्या मुली आणि 1 मुलगा अशी 3 अपत्ये होती. यातील 6 वर्षाची प्राची ही आपल्या राजकीय मार्गात अडथळा ठरेल या भीतीने त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले. या क्रूर कटात पांडुरंगला विद्यमान सरपंच गणेश शिंदे याने साथ दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पांडुरंगने 29 जानेवारीला प्राचीला तेलंगणातील एका कालव्यावर नेले आणि तिथे तिला पाण्यात फेकून तिचा खून केला. तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना एका साक्षीदाराने दिलेल्या गाडीच्या नंबर प्लेटवरून पांडुरंगचा माग काढला आणि त्याला मुखेडमधून अटक केली. या घटनेतील सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे 2 अपत्ये नियमाबाबत असलेला कायदेशीर विरोधाभास. कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या वेळेस जुळी मुलं झाली तर ती अपवादात्मक मानली जातात आणि अशा व्यक्तीला निवडणूक लढवण्यास कोणताही अडथळा नसतो. म्हणजेच ज्या मुलीला पांडुरंगने सरपंच पदासाठी मारले ती जिवंत असतानाही तो कायदेशीररित्या निवडणूक लढवण्यासाठी पात्र होता. केवळ कायद्याच्या अज्ञानाने आणि सत्तेच्या अधाशीपणाने एका निष्पाप चिमुरडीचा बळी घेतला. सत्तेच्या खुर्चीसाठी स्वतःच्या रक्ताचे नाते विसरणाऱ्या या पित्याच्या कृत्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा जेव्हा क्रूरतेची सीमा ओलांडते तेव्हा अशा शोकांतिका घडतात. आता या नराधमाला कायद्याने कठोर शासन व्हावे अशीच भावना व्यक्त होत आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.